पक्षी मस्त मस्त आला वा. त्याचा मित्र असतो एकीकडे, प्रतिसाद चालू आहे. ते नरमादी असतात. मराठी भाषेविषयी, मराठी भाषेची चर्चा चाललेली आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यात खूप महत्त्वाची कामगिरी, त्यात खूप महत्त्वाचं संशोधन नेमाडे सरांनी केलं होतं. तर सर, या प्रवासाविषयी, मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा जो मिळाला त्याची सुरुवात म्हणजे कशी सुरुवात झाली? म्हणजे असं झालं की आम्ही भाषाशास्त्र शिकवतो त्यावेळी एकूण भाषेची कशी सुरुवात झाली, कुठून काय वगैरे एक विषयच असतो तो. त्यामुळे त्या निमित्ताने काम होतंच आपलं की आपल्या भारतीय भाषा वेगवेगळ्या कशा काय, कोणाची काय, ते इंडो आर्यन, इंडो युरोपियन, द्रविडियन ह्या फॅमिलीज आहेत, अशा कुटुंब आहेत त्यांची वेगवेगळी. आणि जगात असे काहीतरी 10-12 कुटुंब आहेत अशी सगळी मिळून, म्हणजे आफ्रिकेतल्या चिनी बिनी सगळ्या मिळून असे 10-12 कुटुंब आहेत. त्यातलं हे एक आपलं मराठीचं असं एक काय म्हणते इंडो इराणियन असं एक, म्हणजे इराणपासून ते सुरू होतं असं एक कुटुंब आहे, त्याच्यात मराठी एक आहे. असं एक आम्ही सगळ्यांना शिकवतो. पण हे अभिजात भाषेचं जे काय म्हणायचं स्तोम सुरू झालं ते तामिळी लोकांनी आपली भाषा सगळ्यात जुनी आहे असं काहीतरी सुरू केलं आणि त्यांनी ते मिळवली काय ही दर्जा पण तो त्याचा दर्जा अभिजात भाषा आहे आमची असं केलं. आणि त्याचा अभिजात दर्जा मिळणं हे काय शास्त्रीयनुसार काय फार टिकत नाही ते, कारण सगळ्याच भाषा अशा जुन्या असतात. म्हणजे हे जे म्हणतात की जुनी, पण त्याच्यात साहित्य, त्याच्यात वाङ्मय वगैरे केव्हा काय झालं आणि ती समृद्ध किती आहे, काय काय त्याच्यात कोणी काय केलं, किती ठिकाणी बोलली जात होती, याच्यावरून दर्जा तामिळचा त्यांनी ठरवला. आता मग प्रश्न असा येतो की बाकीच्या भाषां काय करत होतं त्यावेळी, तर बाकीच्या भाषा काहीच करत नाही ते असं नाही, त्याही जोरातच चालल्या होत्या. म्हणजे मराठीचं तर खूपच काम आहे तसं, तर मराठीला का मिळू नये. मग असं करत सगळ्याच भाषांनी आपापलं सुरू केलं आणि मग ते मराठीनंतर ती हिनी सुरू केलं, कानडीने सुरू केलं, त्याच्यानंतर ही इंग्रजी तेलुगू झाली, त्याच्यानंतर उडिया, सगळ्यांनीच. म्हणजे आपल्यापेक्षा काय म्हणायचं नंतर ज्यांच्यामध्ये साहित्य आहे याही सगळ्या चांगल्याच आहेत भाषा सगळ्या, पण मराठीच का नको असा एक पॉलिटिकल असा प्रश्न येतो. त्यामुळे तो काही फार शास्त्रीय असा मुद्दा नाही, पण तो काय म्हणायचं आपल्या प्रेस्टिजचा असा मुद्दा केला लोकांनी आणि मग त्याच्यासाठी खूप चर्चा वगैरे सुरू झाली. आणि अर्थातच मग मलाही मी साहित्य अकादमीतच होतो त्यावेळी, तर मला त्याच्यावर त्यांनी एक लिंग्विस्ट, भाषाशास्त्रज्ञ कोणकोणते घ्यावे, काय त्याच्यावर चर्चा कोणी केली, त्याच्यावर काम कोणी केलं आहे मराठीचं वगैरे, असं खूप चर्चा झाली. त्याच्यात मग मराठीतर्फे आता कोण घ्यावं. आता मराठीत आपल्याकडे मोठमोठे भाषाशास्त्रज्ञ होऊन गेले. नाको कालकर एक होते, अशोक केळकर एक होते, नंतर एक कत्रे एक होते, ते कोकणी मुळात पण मराठीचा अभ्यास असलेले असे बरेच चांगले चांगले शास्त्रज्ञ होते, पण ते आता कोणी अस्तित्वात नाही. त्याच्यामुळे मग आहे कोण, मग त्यातल्या त्यात माझाच नंबर लागला, त्यामुळे मग मला त्या कमिटीवर नेमलं. आणि त्याच्यात मग ती जे काही तिची एकच बैठक झाली, आधी पत्रव्यवहार चालला होता, तर त्याच्यात बहुतेकांच्या मते जे काय अवेलेबल उपलब्ध काही साहित्य त्यानुसार ही फार उशिरा, म्हणजे 12व्या शतक म्हणतोच ना आपण, ज्ञानेश्वर नामे पहिला वगैरे असं आपण सुरू करून टाकलं आहे. तर हे खरं नाही आहे. ज्ञानेश्वराच्या आधी खूप 1000 वर्षे मराठी होती. उदाहरणार्थ आपला सातवाहन काळात मोठं मराठीचं काम झालेलं आहे. गाथा सप्तशती महाराष्ट्रीतलं आहे खरात ते त्यात. आणि कथाकल्पतरूचा मूळ जो ग्रंथ होता तो नंतर काश्मीरी पंडितांनी कथासरितागर म्हणून संस्कृतमध्ये केला, तोच जास्त प्रसिद्ध झाला. पण तो मुळात आपला इकडे पैठणला झालेला आहे ग्रंथ. त्याच्यात असे सुख एकमेकात अडकलेल्या गोष्टी आणि खूप प्रसिद्ध असं ते आहे. एकूण महाराष्ट्रीचं जे काही वैभव आहे ते माहीत नाही लोकांना, असं एक लक्षात आलं. आणि मग त्यानुसार जिकडे कमिट्या नेमल्या गेल्या. आपल्याकडे रंगनाथ पठारेची वगैरे अशी कमिटी होती, सरकारने त्याच्यावर एक रिपोर्टही पाठवला आणि तो रिपोर्ट आमच्याकडे आला मग त्याच्यापर्यंत साहजिकच. आणि मी जेव्हा तो एक सभासद म्हणून माझ्याकडे आला तेव्हा म्हटलं, अरे ही लिहिला आहे कोणी हा. मग मी चौकशी केली तर ते सेक्रेटरिएटमधून आला म्हणे. सेक्रेटरिएटमध्ये आला म्हणजे तिथल्या जे कोणी जाणकार लोकांनी त्यांनी केला असेल तर तो चुकीचा होता,
कारण त्याच्यात हे उल्लेखच नव्हते जुने इतकी मराठी आहे वगैरे अशी. त्याच्यामुळे मग मी तो खाजगीरित्या अशा लोकांना सांगितलं की हा तुम्ही परत काढून घ्या आणि दुसरा नवा द्या, आणि दुसरा नवा कोणता याचा ते तुम्ही एक्सपर्ट लोकांना विचारून ते ठरवा, पण हा चालणार नाही कारण टिकणार नाही, चुकीचा याच्यात. उदाहरणार्थ याच्यात तो नाणेघाटातला आपला पहिला लेख आहे तर तो नाही, नंतर ते श्रवण बेळगोळामधला आहे उल्लेख, त्याचा उल्लेख नाही. नंतर संस्कृत साहित्यात मराठीचं काय स्थान होतं, महाराष्ट्री म्हणायचे त्याला, आणि तिचे वेगवेगळे नावं काय काय होती ती, तर त्याचं काहीच उल्लेख नाही. तर हे सगळं केलं पाहिजे. जोगेश्वरीला पण मुंबईत आहे ना आहे ना मग जोगेश्वर, पण तो अलीकडचा आहे, म्हणजे तो काही फार जुना नाही असा. हा सगळा नाणेघाटचा सगळ्यात जुना समजला जातो. पण त्याच्याही आधी उल्लेख जे आहेत ते संस्कृत व्याकरणकार जे होते, वररुची, पाणिनी यांचे आहेत. तर ते सगळ्यांना महाराष्ट्री चांगली माहीत होती. उदाहरणार्थ हे सूत्र सांगताना नेहमी काहीतरी मागधी, अर्धमागधी, नंतर पैशाची वगैरे या भाषांचे उल्लेख जेव्हा करायचे तेव्हा ते वर्णन करून सांगायचे की या भाषेत भूतकाळ असा असा होतो, अमुक प्रत्यय लागला की होतो, भविष्यकाळ असा असा होतो, आणि मग शेवट त्या याचा शोकात असायचं ते शेवट त्याचा शेषम महाराष्ट्रीवत. आता शेषम महाराष्ट्रीवत असं जर जेव्हा एवढे मोठमोठे व्याकरणकार म्हणतात, याचा अर्थ त्यांना तर मला महाराष्ट्री माहीतच आहे, आणि महाराष्ट्री उरलेलं आहे ते असं म्हणतात, त्याचा अर्थ इतर लोकांनाही महाराष्ट्री माहीतच असणार, तरच ते शोधणार काय हे मागधीचं एवढं आहे, उरलेलं महाराष्ट्रीचं पाहून घ्या, असा त्याचा अर्थ होतो. तर हे पटलं आमच्या त्या लोकांना, मग जे मी सांगितलं ते, आणि त्याप्रमाणे मग ते काय म्हणायचं मंजुरी म्हणतात ती आमच्या समितीकडून साहित्य अकादमीकडून डिपार्टमेंट ऑफ कल्चरकडे, आणि मग ती अशी मान्यता मिळाली. असा त्याचा इतिहास आहे थोडक्यात. मी काहीतरी 1 वर्ष माझं गेलं त्याच्यात तरी, म्हणजे मलाही ते पाहावं लागलं. आपण दुसरंच काहीतरी करत असतो, कादंबरी हे ते भानगडी, आणि हे असं पुन्हा काहीतरी संशोधन वगैरे करणं म्हणजे प्रॉब्लेम होतो परत, पण ते आवश्यक होतं करणं, म्हणून मग ते कोणती मन लावून केलं. आणि तो लेखही आहे, तो त्यातला एक भाग याच्यात आला आहे माया मावशीमध्ये भाषांतर होऊन. त्याचा इंग्रजी हे मूळ लेख तो डिपार्टमेंट ऑफ कल्चरकडे कॉन्फिडेन्शियल असतो तो, म्हणून तो काही छापता येत नाही. पण यांनी तो मराठी मिळवून छापला, तिकडूनच मला सांगितलंही नाही, पण त्यांनी तो त्यांच्याकडून मिळवून छापला आहे असा. तर त्याच्यात हे आर्ग्युमेंट असं दिलं आहे सगळं की मराठीची सुरुवात कुठून झाली, नंतर मराठीला महाराष्ट्र हे नाव होतं ते कशामुळे, महाराष्ट्र त्यावेळचा कोणता होता, नंतर वाढत 12व्या शतकापर्यंत महाराष्ट्राचं काय काय प्रगती झाली, कोण लोक होते. त्याच्यात आपल्याकडे जैन महाराष्ट्री अशी एक भाषा होती. तर जैन महाराष्ट्र हा एक मराठीचाच प्रकार होता, पण ते जैन लोकांविरुद्ध खूप ब्राह्मणी काय म्हणायचं हे झाल्यामुळे, विरोध झाल्यामुळे ते जैन महाराष्ट्रीचा उल्लेख कोणी करत नाही. ते बिचारे चांगले चांगले व्याकरणकार, कोशकार मोठमोठे असे मराठीचे आहेत, परंतु ते दुर्लक्षित झाले. आणि ज्ञानेश्वरीपासूनच सुरू झालं ते, की ज्ञानेश्वराचा पहिलं ज्ञानेश्वर हेही खरं नाही आहे, कारण ज्ञानेश्वराच्या आधी महानुभाव साहित्य होतं, त्याचाही उल्लेख फार येत नाही आपल्या ह्याच्यात. पण ते आपल्याकडे आता चक्रधर हा 50 वर्ष आधी होऊन गेला ज्ञानेश्वराच्या, त्याचाही उल्लेख येत नाही. चक्रधरावरून म्हणजे की गुजरातमधून एक माणूस येतो आणि तो महाराष्ट्री असा, महाराष्ट्री व्हा, महाराष्ट्री बोला हे आग्रह करतो. म्हणजे चक्रधराविषयी तुम्हाला काय वाटतं? म्हणजे चक्रधर स्वामी असं जे म्हणतात, म्हणजे महानुभाव पंथाचा संस्थापक समजला जातो. आपल्याकडे कसं झालं हिंदुस्थानात की अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान, अनेक प्रकारचे धर्म ज्याला म्हणतो आपण तसे होते. म्हणजे रिलिजन हा चुकीचा अर्थ आहे, आपण हे इंग्रजी पद्धतीने रिलिजन म्हणजे एक ठरलेला, त्याला एक प्रॉफिट असतो प्रेषित, त्याचं ते काहीतरी बायबल किंवा कुराण असतं, मग त्यांनी सांगितलेलं तो धर्म असतो. आपल्याकडे असं एक काहीच नाही. नाथांचं वेगळं, जैनांचं वेगळं, मग बुद्धांचं वेगळं, पुन्हा आपल्या गावठी लोकांचं हे मी म्हणतो ते असे गावोगाव पसरले ते वेगळंच. गावठी देवीला मर्याई आणि ह्या देव्या आपल्या सगळ्या अनेक असे प्रकार आहेत. त्याच्यातून एकमेकात मिसळून नवीन पंथ पण व्हायचे. तर तसा हा थोडासा काय म्हणायचं नाथ पंथ त्यावेळी जोरात होता, आणि हे नाथ हे नेहमी ब्राह्मण वर्गाच्या विरुद्ध होते, आणि ते म्हणजे योग, तंत्रयोग वगैरे याचा अभ्यास करून काहीतरी साधना करून आपलं आध्यात्मिक आपली ताकद वाढवणं हा नाथपंथाचं ध्येय होतं. ते मच्छिंद्र गोरख वगैरे त्याच्यातलेच होते. आणि ते ज्ञानेश्वर पण त्याच ह्याच्यातले. ज्ञानेश्वरी त्यांची एक अशी धारा आहे की ती नाथ संप्रदायातून आलेली आहे.
कारण ज्ञानेश्वराचे जे मोठे निवृत्तीनाथ होते ते नाथच होते आणि आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर नाथ संप्रदाय होता. म्हणजे जैन नाथ हे आपल्याकडे फार मोठे होते. बौद्धही मोठ्या प्रमाणावर होता. पण हे सगळे नंतर या काय म्हणायचं प्रतिसाद जो त्याचा विरोध सुरू झाला आणि ब्राह्मणी सगळं सुरू झालं. ते हेमाडपंत वगैरे आलेच नंतर देवगिरीत वगैरे, तर त्यांनी मग ते चातुर्वर्णीय वगैरे असं सुरू करून हे धर्म त्यामुळे नाहीसे झाले आणि मराठीचाही ते उल्लेख मग त्यांनी आपोआपच गाळला. कारण हे सगळं आपलं मराठी साहित्य त्यांच्यात होतं. पण नंतर मग हे ज्ञानेश्वरी खरं तर लीळाचरित्र त्याच्याही आधीच आहे, पण तो लिहिला गेल्यानंतर नाहीसा झाला पुन्हा. तो त्या मुसलमानच्या याच्या खिलजी अलाउद्दीन खिलजीच्या स्वारीत तो देवगिरीकडे हे होते सगळे लोक, तो आपला भाग सगळ्यात पुढारलेला होता, आताचं पैठण वगैरे. तर तिथून मग ते नाहीसे झाल्यामुळे तो कुठे गडप झाला तोही कळला नाही. नंतर तो पुन्हा कोणतरी लिहून काढला. त्यांच्या महानुभाव पंथातल्या एका बाईचा तोंडपाठ होता, तो जसा तसा तिने केला. काय आताही पाठ आहेत, ज्ञानेश्वरी पाठ असलेले लोक अजूनही ज्ञानेश्वरी पाठ करणारे लोक आहेत आपल्याकडे. आमच्या गावात आमचे आजोबा ज्ञानेश्वरी पाठ होती. तसं त्या काळात तर काही कठीण नसेल, त्यामुळे ते परत त्यांनी लिहितं छापलं. असं ते थोडक्यात मराठीचा असा पुरावे जे होते जुने ते असे कमी जास्त प्रमाणात गेले. पण हे ज्ञानेश्वरीचा सबळ पुरावा असल्यामुळे ज्ञानेश्वरी पहिला असं चुकीचं पुढे झालं आणि मग नामदेव वगैरे हे असे आपले संत कवी असं वाढत वाढत मग तो मराठी चांगली पद्धतशीर झाली. आणि ज्ञानेश्वरांनी अतिशय नेटानी आणि धाडसानी मराठी हीच संस्कृतपेक्षा मोठी आहे आणि तिच्यातच आपण लिहू असं एक स्पष्टपणे सांगितलं. म्हणजे ही अमृताची वाणी आहे आणि अमृतातेही पैजा जिंके वगैरे वगैरे. त्यामुळे ते खरं होतं त्याचं. पण ते जास्त पटलं लोकांना. म्हणजे जास्त पटलं ते लोकांना, कारण ते पुन्हा ब्राह्मणी अशा पद्धतीचं होतं म्हणून ते पुढे आलं. पण मग हे जे ब्राह्मणेतर आणि जैन बौद्ध आणि नाथ आणि गावठी आदिवासी वगैरे असे संप्रदाय होते ते नाहीसे झाले. नाहीसे झाले म्हणजे दुर्लक्ष झालं आणि ते आत्ताच लक्षात यायला लागले की हे महत्त्वाचे होते. आणि लीळाचरित्र आता बेबी कोल त्यांनी हे सगळं बाहेर काढलं विदर्भातल्या लोकांनी म्हणून बाहेर आलं. यकू देशपांडे वगैरे ते छापले परत. मग लक्षात की अरे एवढी मोठी आपली भाषाशैली आणि माहीतसुद्धा नाही होते लोकांना. त्यामुळे मग लोकांचे चुकीचे इतिहास गेले त्याच्याप्रमाणे. आता मी मराठीचा स्पेशल घेऊन BA केला आहे मराठीत. तर आम्हाला कुठेही महानुभाव साहित्य नव्हतं शिकायला. म्हणजे आमच्या पेपरांमध्ये महानुभाव साहित्याचा हे सुद्धा नाही, एक पुस्तक नाही का, काही उल्लेख नाही का, काही नाही. असं सगळं वाईट चाललं होतं. तर मग आमच्या पिढीनेच ते महानुभाव पंथ असा महत्त्वाचा घेते वगैरे हे पुढे कोणत्यांच्या पुढे मग सुरू झालं. तर थोडक्यात तुमचं जवळून हे पण आहे महानुभाव पंथ. आमच्या गावातच आमची आई महानुभाव पंथाचीच होती. त्यामुळे लहानपणापासून आम्ही ते मठात जाणं आणि त्यांचं ते ऐकणं पोथ्या, त्यांचं ते मराठी इतकं सुंदर असायचं की आम्ही त्या पोथ्या नाही कळल्या तरी बरोबर माहीम भट कोण आहे आणि त्यांचे ते बहिणाबाईंच्या गाणी बिणी सगळं त्या मठातल्या संन्यासिनी. आमचे नातेवाईकही काही संन्यासी व्हायचे. हो, आणि त्यांच्यात असा काही जातीभेदही नव्हता. अनेक जाती जमातींचे लोक अगदी सगळे एकत्र राहायचे, एकत्र मठात राहायचे. असं फार मोठं हे होता तो. आणि ते घरचाच संबंध असल्यामुळे आमचा जवळचा संबंध होता. पण ते मी मग मराठी घेतल्यामुळे ते जास्त मन लावून ते मी केलं आणि त्याप्रमाणे मग मी अगदी कादंबरीच्या अगदी सुरुवातीला बऱ्याच कादंबऱ्यांच्यामध्ये जे अवतरण आहेत ती बरीचशी लीळाचरित्र दृष्टांतपाठ अशी आहेत. तर ती फार महत्त्वाची अशी मराठीची कर्तबगारी आहे. आणि फार वर्षाआधी ज्ञानेश्वरीच्या आणि वारकरी पंथाच्या आधीपासून ते लिहित आले होते. असं एक महानुभाव पंथाचं कर्तृत्व आहे. आणि चक्रधर यांनी म्हणजे त्याचा आता इतिहासच अवेलेबल आहे. त्यांनी स्वतःच काही जे सांगितलं आहे लीळा त्याच्यातून कळतं. ती लिहून काढलं आहे आता लोकांनी की तो मोठा हे होता राजकुमार होता आणि तो काहीतरी द्यूत वगैरे त्याप्रमाणे त्या काळात सगळे द्यूत खेळायचे आपले पांडव वगैरे तसे. तर द्यूत खेळात हारला आणि त्यांनी दागिने लावले बायकोचे. त्या काळात दागिने फार महत्त्वाचे असायचे. तर ते लाखो किमतीचे दागिने लावले, हारला. आणि मग ते हारल्यावर त्याला लोक म्हणाले ते आधी आणा, पुढे मग नंतर बघू, कारण ते व्यसन असतं ते. मग तो बिचारा घरी आला आणि बायकोला म्हणाला ते दागिने द्या. ते म्हणाले नाही देत, ते माझे आहेत, मी घरून आणलेले आहेत. ते बरोबर आहे, बायकांचा हक्क असतो ना, हा कसा काय त्याच्यात पैजेत हारला. मग
तिने बाहेरच काढला जवळजवळ त्याला. त्यामुळे तो एकदम त्याला विरक्ती आली आणि तो महाराष्ट्राकडे आला की नको ते राज्य नको, ते बायकोही नको, घरही नको. आणि मग असा संन्यासीच झाला. आणि त्याचे महानुभावांचे आधीचे 4-5 गुरु होते. आता तो याला आहे ना अमरावतीजवळ कुठला एक मठ आहे त्याचा गुरु. तर असे सगळे हे गुरु पूर्वीचे त्यांनी म्हणजे अभ्यास केला असेल किंवा त्यांच्या तो सान्निध्यात आला. आणि मग ते हळूहळू सगळं खूप हिंडणारे होते ते. म्हणजे त्यांचं तर एक लीळाच आहे, सूत्रच आहे की एके ठिकाणी बसू नका. जे कोणी महानुभाव साधू असतील त्यांनी एका ठिकाणी बसायचं नाही, फिरत राहायचं. एके गावी जेविजे, एके गावी आचविजे. असं जिथे जेवायचं तिथे तोंड पण नाही धुवायचं. दुसरीकडे जाऊन पण त्यांच्यात लीळाचरित्रामुळे किंवा ह्यामुळे त्यावेळेसचे खाद्य संस्कृती किंवा हे बऱ्यापैकी येतं. सगळं मराठीत आपल्याला माहीतच नव्हतं आपल्याला. म्हणजे त्यांनी रोजच्या परिचयातलं वातावरण, कसे व्यवहार व्हायचे, कसे एकमेकांना ते दूध वगैरे, हे सगळं ते खरं लिहिलं आहे. स्त्रियांविषयी फार उदारता. हो. आणि त्यांनी मठात म्हणजे आता हे मठात स्त्रियांना घेणं हे खरं बौद्ध देणगी आहे. बौद्धांनीच पहिल्यांदा ब्राह्मण धर्माविरुद्ध म्हणून मठात संन्यासीने घेतला. आधी त्याची परवानगी नव्हती, पण त्याची त्याला वाढवलं ती मावशी त्याची कोण गौतमी. तर ते गौतमीनी मठात यायचं हो म्हटल्यामुळे मग बौद्ध धर्मात ते खूप चर्चा झाली की बायकांना आपण असं अलाउड केलं तर पुढे कसं होईल, काय होईल, बरोबर राहणार नाही, काहीतरी शंकाच होते ना. मग तर ते बरी चर्चा. शेवटी घ्यायला पाहिजे, कारण शेवटी ते देवाच्या देवानेच निर्माण केलेले आहेत. म्हणून मग एक संन्यासिनींचं एक मोठं प्रस्थ झालं. आणि ते इतकं वाढलं की मग ते आपल्याकडे गावोगाव मठातल्या संन्यासिनी, त्यांचे ते दौरे, मग ते अगदी आमच्या गावातल्या संन्यासिनी अगदी अफगाणिस्तानापर्यंत जाऊन यायच्या पायी. हिंदुत्व हे पायी त्यांचे या इथून मग काम करत 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 काय आयुष्यभर फिरणंच असतं. त्यामुळे इथे जायचं तिथे जायचं. मठ असायचे, जे काही त्यांचे यजमान असतील ते त्यांना काही खाऊ पिऊ घालायचे. कुठेही अगदी मुसलमान असो, शीख असो, तिकडचे पठाण असो, सगळे त्यांना मानायचे. सगळीकडे त्यांची मंदिरं आहेत. असं ते एकूण वाढलं व्हायचं. जसं आता मराठीचा विषय आपला चालला होता, तुमच्या लहानपणीची मराठी म्हणजे आता कित्येक शब्द नष्ट झालेत किंवा हे झालं, पण तुमच्या लहानपणीच्या मराठीचं वैशिष्ट्य काय होतं? आम्ही लहानपणी जे खानदेशीत बोललो तर आमच्याकडे प्रमाण मराठी म्हणतात ना, ती कमीच होती. कारण शाळाही नुकत्याच इंग्रजांनी सुरू केलेल्या. आणि आपल्याकडे जे काही कीर्तनं व्हायची, हरिपाठ, अमुक तमुक, तर ह्या संतांची जी काही मराठी ती जुनीच असायची. याच्यात ते आपल्या खानदेशी शिपार जुळणारीच होती. याच्याप्रमाणे बरेचसे शब्द तेच आहेत, व्याकरणही तेच असतं. नंतर हे असं जे लिहिल्याचे तर आम्ही मानवा मठात ऐकायचो तेही मराठी असं जुन्या पद्धतीचंच आहे याच्याप्रमाणे. नंतर म्हणजे त्याचे आता उदाहरणं सांगता येतील आपल्याला बरेच की आताचे कसे ते जुन्या काळातलेच आपल्याकडे अजून कसे टिकून आहेत छोट्या छोट्या भाषा, पोटभाषांमध्ये. तर असं आमच्याकडे त्या पद्धतीचं मराठी होतं. आणि शाळेत अगदी डिग्री म्हणायचे त्यावेळी, म्हणजे मॉन्टेसरी. तर त्या काय प्राथमिक शाळा पूर्व असा एक वर्ग असायचा. तेव्हापासून आम्हाला मग प्रमाण मराठीची पहिल्यांदा सवय लागली. मग ते पुस्तकं त्याच्यातली, मग ते ला म्हणायचं, ले त्याले न म्हणतात त्याला म्हणायचं वगैरे, असं ते हळूहळू फरक लक्षात यायला लागला. मग वाढल्यानंतर ते जेव्हा सगळेच विषय मराठीत असायचे त्यावेळी, आमचं तर गावात मग इंग्रजी नसायचंच. अगदी SSC पर्यंत आमचं सगळं मराठी. एक विषय फक्त इंग्रजी शिकायचो आम्ही, ABCD सगळे. तर त्या शिकता शिकता मग लक्षात आलं की ही जी प्रमाण मराठी आपण समजतो ती काहीतरी पुणेरी ब्राह्मणांनी काहीतरी एल्फिन्स्टनच्या सल्ल्यावरून अशी त्याच्यात व्याकरण कोश, नंतर तो कॅन्डी जो आला, मेजर कॅन्डीने आपलं व्याकरण कोश केला. कारण आपल्याकडे व्याकरण विरामचिन्हच नव्हतं. मग ते त्यांनी आधी सांगितलं असं करा तसं करा वगैरे. त्यानुसार मग हे लिहायला लागले. आणि ती कमिटी केली. त्याच्यात मग कसं लिहावं, च कसा लिहावा, चा कसा लिहावा, किंवा अर्धचंद्र कशाला द्यायचा, कशाला काय, विसर्ग कुठे वगैरे, संस्कृतचा बराचसा आधार घेत तीच अक्षर. म्हणजे आपल्याकडे लेखी होतं आधीच लेखी, पण ही स्क्रिप्ट मराठीची नेमकी कोणती वापरावी, प फ ब ब म म, म्हणजे हे सगळे काय म्हणायचं पाणिनीच्या काळापासूनचे अतिशय शास्त्रीय असं क्लासिफिकेशन आहे. इंग्रजीसारखं ते काय म्हणायचं बेशिस्त नाही आहे. ए नंतर बी, बी नंतर सी, काय संबंध आहे, ABCD काही संबंध नाही. आपलं म्हणजे कसं की आता प फ ब ब म हे सगळे लेबियल आहेत.
म्हणजे प प प हा प वर्ग झाला. नंतर क ख ग ग म्हणजे हा टाळूला जीभ लावायचा असा वर्ग झाला. असं आपल्याकडे शास्त्रीय आहे. हे संस्कृत काय म्हणायचं त्या काळापासून आलेलं आहे, ते आपण जसं तसं मराठीला लावलं ते बरोबर आहे. पण इंग्रजीला तेही शिस्त नाही. कधी जे एक्स काय आणि वाय काय आणि ते ज्ञ काय माहीतच नाही त्यांना. एक्स वाय झेड, तर झेड म्हणजे जे एच स्पेलिंगही पाहा तुम्ही. ते कधी जे एच असतं तर कधी एस असतं, झेडला एस म्हणतात, काही काही चालतं. तसं आपलं नाही आहे. आपण जे लिहू ते बरोबर बोलतो बऱ्याचशा प्रमाणात, काही प्रमाणात बिघडतं, पण तरी एक निदान 90% तरी आपण बरोबर करतो. तर अशा पद्धतीचं. तरी पण असं मोल्सवर सारखी माणसं म्हणजे त्यांचं मराठीला खूप मोठं योगदान आहे. त्यांचं योगदान अशामुळे आहे की शिस्त जी असावी लागते. कोश कसे करावे, मग कोश करताना तुम्हाला एक काहीतरी उदाहरणं म्हणजे कुठे आला हा शब्द, तो ज्ञानेश्वरीत आला, तो अमक्या ठिकाणी आला, तो नामदेवाने वापरला आहे, असे उदाहरण देणं. नंतर मग त्याची व्याकरण सांगणं. पण तुम्हाला असं का वाटत नाही म्हणजे मोल्सवर तिकडून येऊन आपला कोश बनवून देतो, आपले शब्द गोळा करतो, आपल्या माणसांना असं का वाटलं नाही किंवा अजूनही आपण कोश बनवण्यात आळशी का आहोत? आपल्याकडे अशामुळे झालं की मी म्हणतो तसे आमचे जे गावठी गाणारे लोक आहेत त्यांच्याकडे जर दुर्लक्ष झालं, तसे आपल्या भाषाही दुर्लक्षित गेल्या. कारण फक्त ब्राह्मणांची भाषा ही प्रमाण असं एक ते पेशवाईपासून आपल्याकडे रुळलं. त्यामुळे ते पण थॉमस कॅन्डी पुण्यात जास्त होता, मग तिथल्या नाही, माणसांना हे विचारलं. काही इंग्रजी काय म्हणते, हे मुळातले बरेचसे स्कॉटिश होते आणि ते इकडे नोकरी करताच यायचे. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीचे नोकर, ते ईस्ट इंडिया कंपनी म्हणेल तसं करून द्यायचं की बाबा हे आपल्याला आता मराठी वर आतून त्यांचं पॉलिटिक्स होतं. हे तर पहिलं तर तुम्हाला माहिती आहे की ते कोणतो मॅक्स मुलर ख्रिश्चन करायचं सगळ्या हिंदुस्थानातल्या लोकांना, म्हणून त्यांनी ते त्याची जर्मन पण तो तर भारतात आलाच नाही ना. नाही, तो ऑक्सफर्डला होता, त्याने तिकडेच होता. त्याला बऱ्याचदा इकडे संधी होती पण तो काही आला नाही, तिकडेच केलं त्यांनी. बरोबर ते पुस्तकं वाचून जर्मन पुस्तकं वाचली त्यांनी, मुळात जर्मनच होता. मोक्ष मुल्लर पर्यंत मोक्ष मुल्लर तर तसा तो होता. तर त्यांनी ते संस्कृत किती जुनी आहे ती, कशी आपल्या पुऱ्या लॅटिन ग्रीकशी आहे वगैरे वगैरे ते केलं, ते त्याचं वेगळं. पण हे कॅन्डी वगैरे लोक होते, ते मोल्स वगैरे हे ईस्ट इंडिया कंपनीचे नोकर होते आणि ते ईस्ट इंडिया कंपनीची पॉलिसी असेल तसं ते करायचे की आता आपल्याला यांना त्यांची भाषा शिकवायची नाही, तर आपली मराठी इंग्रजी शिकवायची. आता इंग्रजी शिकवायची म्हणजे काय करा, तर मग त्या व्याकरण करा त्यांना, ते असं व्याकरण शिकवा. किंवा मग पुस्तकात टेक्स्टबुकं कोणती घ्यायची, ते कोणते विषय घ्यायचे हे ते ठरवून द्यायचे. पहिलं टेक्स्टबुक त्यांनीच केलं, कविता कोणत्या घ्यायच्या, कथा कोणत्या घ्यायच्या वगैरे. मराठीचं त्यांनी बनवलं. हो, मराठी ते शिकले स्वतः. आणि त्यांनी शिकले म्हणजे बरेचसे त्यांना पंडित ज्याला म्हणायचे, पुण्यातले ब्राह्मण, त्यांच्या चुका काढायचे लोक, कारण ते पंडित त्यांच्याबरोबर असायचे आणि ते त्यांना शिकवायचे. त्यामुळे काही चुकलं मागलं तर हे बरोबर दुरुस्त करून द्यायचे. असं स्वतःचंच त्यांचं कितपत होतं कुणाच ठाऊक, पण त्यांची नाव तर आहेच सगळ्या ह्याच्यावर. हे बरेचसे 10-12 असे लेखक आहेत की पहिलं फोक सॉंग्स जमा करणारी बाई मराठीतले, ती पण इंग्रजच आहे, मिशनरी बाई. नंतर हे मॅक्स मुलर, मोल्सवर, कॅन्डी, हे सगळ्यांनी आपल्या इकडच्या भाषा आत्मसात करून त्या कशा लिहाव्या, काय कराव्या याचं एक काय म्हणायचं आधुनिक असं शिस्त तयार केली. आणि ती मग शिकवायचं म्हणूनच तयार केली, हे असं शिकवा सगळं. त्या पद्धतीने मग मराठी शिकायला सुरुवात झाली. आणि त्यामुळे आपल्या ज्या गावठी भाषा होत्या ते शब्द अशुद्ध किंवा त्यांची भाषा वाईट, ती अडाणी लोकांचं आहे, असं एक तेव्हापासून टेक्निक सुरू झालं. त्यामुळे मग आपल्या ज्या काही कला होत्या किंवा आपल्या भाषेचे काही व्यवहार होते ते असे दुय्यम दर्जाचे समजले जायचे. किंवा आता अगदी खेडोपाडीसुद्धा पैशांचे व्यवहार मग करायचे तर सावकार लोक मग ती गावठी भाषेत नाही करायचे, ती काही ठरलेली उर्दू पर्शियनच्या टाईपची होती, त्या पद्धतीची. अर्जदार, आता अर्ज हा शब्द काही आपला नाही, काहीतरी नाव असेलच ना आपलं मराठीत, पण ते अर्जदार नंतर असे काहीतरी नाव विव द्यायचे. किंवा काही ऋणखो, धनको अशी संस्कृत नाव असायची. मराठीकडे दुर्लक्ष, पण तरी संस्कृत असं बरंचसं इंग्रजी पण त्याच्यात घालायचे. असं करत करत त्यांनी ती एक भाषा तयार केली. ती पुणेरी लोकांनी ती बरोबर मान्य केली, त्याप्रमाणे पुस्तकं लिहिली. डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी पहिल्यांदा हे वर्ग घेतले, वरच्यावर असे म्हणजे खालच्या शाळांच्या पुढचे हायर हायस्कूल ते तिकडे केले. तिथे हे लोक पुण्यातलेच शिकले अर्थात, आणि त्यांनी मग ते पुणेरी भाषा त्याच्यात जास्त घुसवली. आणि देशी भाषांच्याकडे म्हणजे वऱ्हाडी, खानदेशी वगैरे दुर्लक्ष झालं त्याच्यावर. आणि मग आपले शब्दही बाजूला पडले आणि ते अजूनपर्यंत चाललं आहे.
की आता आपल्या भाषेला म्हणजे इराणी वगैरे किती समृद्ध आहे, किती माहिती असते वेगवेगळी पिकांची नावं, धान्य, मराठीत शब्द नाही त्याला, पण ते आता नाहीत, त्याला काय करणार, गेली म्हणजे दारिद्र्य, ते असं वाढत गेलं. असा तो फरक पडला प्रमाण भाषेचा आणि बोलीभाषेचा, आणि बोलीभाषा मग त्यामुळे दुय्यम ठरत गेल्या. पण भाषा शास्त्रज्ञ म्हणून किंवा तज्ज्ञ म्हणून त्यातले तुम्हाला असं वाटत नाही का की ही मराठी शिकण्याकडे जो लोकांचा कल कमी होत चाललाय किंवा मराठी अशी आत्ताच्या काळात, बरोबर, तर तंत्रातली विज्ञानातले शब्द नाही आहेत भाषेत किंवा ते मूळ भाषेत नाही आहेत आपल्याकडे, ते बनत नाही आहेत किंवा शोध पण तसे फार लागत नाही, तर ह्या भाषेचं कारण किती महत्वाचं आहे? याच्यात आता पहा, कुठल्याही जगातल्या कुठल्याही भाषेत परभाषेत शिकत नाहीत. फक्त हे जे गुलाम आपल्यासारखे देशातलं गुलामी हिंदुस्थानातले लोक आहेत, पाकिस्तानाला म्हणजे इंडियन पेनिन्शुलातले. आता याच्यात असं झालं लफडं की या संबंध या लोकांच्या मध्ये मग एक काहीतरी इंग्रजी महत्त्व द्यायचं. म्हणून मग इंग्रजीनुसार व्याकरण, पॅसिव्ह व्हॉईस, ॲक्टिव्ह व्हॉईस, त्याप्रमाणे मग कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग करायचे. पास्ट टेन्स, फ्युचरला ते भूतकाळ वगैरे वगैरे आपले वेगळे आहेत खरे, पण ते त्यांनी त्याप्रमाणे ते भाषेचे अर्थात कुठली शिस्त म्हटली की ती कुठली भाषा त्याच्यात बसली पाहिजे, तर ती बसते बरीचशी, पण काही राहून जातं बरंचसं. बऱ्याच गोष्टी आपल्या व्याकरणातल्या त्याच्यात येत नाहीत, त्या इंग्रजीत नाहीत, पण त्याला शब्दही नाहीत, त्यामुळे ते दुर्लक्ष झालं असं बरंच झालं. त्याप्रमाणे ते शिकत गेले. हा म्हणजे त्यावेळच्या राज्य कारभार करणाऱ्या लोकांचा काय म्हणायचं शिक्का येतो त्याच्यावर, अजूनही आहे तो. आणि त्यामुळे इंग्रजीला महत्त्व असणं हे तेव्हापासून आलं. आणि त्याचा अजून दुसरा एक महत्त्वाचा काय म्हणायचं लोभी असा प्रकार की इंग्रजी येत असलं थोडं जरी, खराब का असताना, पण त्याला नोकरी मिळायची. त्याच्यामुळे हे सगळे पुण्यातले लोक सगळे सरकारी ऑफिसांमध्ये वगैरे भरले गेले वरपर्यंत. किरकोळ जरी असले तरी कलेक्टर, नंतर काही त्या याचे म्हणजे पोलीस खात्यात काय म्हणा, इंग्रजी येतं ना त्याला अजूनपर्यंत ते आपल्यात काय म्हणायचं तो फॅड ते आहे, ते असा कॉम्प्लेक्स तो आपल्यात आहे. भाषेचाच मुद्दा घेतला तर तुकारामांची भाषा ही फार भाषा असं नाही, म्हणजे कविता इंग्लिशमध्ये पण हो, कवी म्हणून तो आपल्यातला सगळ्यात मोठा. नाही, पण तो जो रोखठोक स्वभाव होता, एकूणच सगळं त्याचं वातावरण किंवा एकूण कवितेमधली जी काही कला असते ती योग्य शब्द वापरणं, योग्य रिदम वापरणं आणि त्या अभंगामध्ये त्याच्या ते सगळं बरोबर अनुभव बसवणं हे फार म्हणजे दुर्मिळ आहे. एकूणच जागतिक साहित्यातही असा कवी सापडणं कठीण आहे. फार फार चांगला होता ते, म्हणून आम्हाला तो आवडतो. आणि तो म्हणजे खेटोपाडीचा तो अशी ओळ तुकारामांची उच्चारल्याशिवाय कुठलं गावातलं काम होतं नाही. आणि पाठ अगदी तुकाराम पाठ सगळा आपला लोकांचा, कुठलाही अभंग तुकारामाशिवाय म्हणजे कीर्तन तुकारामाच्या अभंगानेच सुरू होतं, इतकं ते आहे. म्हणून आम्हालाही तो लहानपणापासून त्याचा परिणाम. आमच्या आता घराशेजारीच विठ्ठल मंदिर आहे, एकच भिंत आहे आमची, त्यामुळे अगदी घरी जरी झोपलं तरी ते कीर्तन ऐकू यायचं. सकाळी ते काकडा आरती वगैरे भानगडी होते, तर त्यांचे ते तुकारामाचे अभंग वगैरे ते आमच्या डोक्यातच आहे. त्यामुळे ते आपोआपच आलं, ते काही त्याला काही करावं लागलं. नंतर असं लक्षात आलं की हा चांगलाच मोठा कवी आहे, नंतर मग त्याप्रमाणे ते केलं. म्हणजे समीक्षा. मराठी भाषेचं सगळ्यात आवडतं वैशिष्ट्य, सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय वाटतं तुम्हाला? की मराठी भाषेवर प्रेम आहे वगैरे म्हणणारी माणसं खूप असतात, पण मराठी भाषेचं थेट वैशिष्ट्य सांगता येणारी फार कमी माणसं आहेत की हे मराठी भाषेचं सगळ्यात बलस्थान आहे. जसं तुम्ही बाराखडी सांगितली मगाशी. मराठीचं सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे अनेक जाती, धर्म, पंथ, स्त्रिया, पुरुष आणि परक्या भाषेतले सुद्धा अनेक, म्हणजे अगदी आपला हा फादर स्टीफन स्टोफन, आपल्या होली बायबल करणारा, आणि खूप मुसलमान उर्दू हे लोक आपले याचे तुकारामाचा गुरु होता एक तो, नंतर याचा कोणतो नामा विष्णुदास नामाचा एक गुरु, सगळे लोक मराठीला जवळचे आहेत. मराठी सगळ्यांना जवळ घेणारी भाषा आहे. आणि अगदी वरपासून खानदेशापासून तर तुम्ही कर्नाटकापर्यंत अनेक भाषा, जाती, धर्म यांना आपली
मराठीला आपली समजतात असं काहीतरी मराठीत आहे की जिच्यात ते किती शब्द आहेत ते त्यांना योग्य वाटेल तसे आहेत, वाक्यरचना तशी आहे, पाहिजे तशी तुम्हाला करता येते, अशी अतिशय समृद्ध आणि फ्लेक्झिबल लवचिक अशी भाषा आहे असं मला वाटतं. आता प्रत्येकाला आपापल्या मातृभाषेबद्दल असंच वाटत असेल, पण माझं असं मत आहे की मला मराठी याच्यामुळे आवडते. म्हणजे दुसऱ्या भाषेत बाहेरून तरी मला तसं दिसत नाही. म्हणजे आता हिंदी जवळपास तशी येईल, पण गुजराती इतकी नाही वाटत मला अशी. आता हिंदीमध्ये आता पहा कबीरपासून तर खूप लोकांनी लिहिलेलं आहे, ती पण चांगली अशी असावी भाषा. पण आपल्याला मराठीच परिचयाची म्हणून आपण मराठीचं एक वैशिष्ट्य सांगतो की अनेक अगदी त्याच्यात चक्रधरापासून तर माहीमभट्टापासून तर अगदी तेलुगू काय कानडी काय सगळ्या लोकांनी खूप लिहिलं आहे. एवढंच नाही तर मराठी लोकांनीसुद्धा दुसऱ्या भाषांमध्ये खूप ओरिजिनल काम केलं आहे. अगदी ते नामदेवांपासून अगदी नामदेवाचं तर आहेच सगळीकडे, पण अलीकडे सुद्धा आपला हिंदीमध्ये क्रांती करणारा मुक्तिबोध, नंतर कानडीत क्रांती करणारा बेंद्रे, नंतर डोगरी भाषा जी आता मान्यता दिली तिचा संस्थापक म्हणजे पहिला मोठा कवी आपला साठे नावाचा कवी आहे, डोगरा भाषा. हो, डोगरा भाषेचा. अशा कितीतरी भाषांचे मी पाहिले. खरं मराठीचं वैशिष्ट्य बोलत राहिलं की आपला माणूस कुठेही गेला तर कालेलकर मला वाटतं. हो, कालेलकर म्हणजे तसे तर खूप प्रत्येक भाषेत आहेत आपले. तेलुगूमध्ये खूप काम करणारे आहेत, नंतर ओडिसा तर झालंच, तिकडे नेपाळीत आपले खूप लोक आहेत मराठी. हो, नेपाळमध्ये आम्ही गेलो होतो तर ते आश्चर्य वाटलं मला की ते तो मुख्य जे देऊळ आहे तिथलं कुठलं ते याचं जगप्रसिद्ध, तर त्याचा पुजारी नेहमी महाराष्ट्रीयन असतो असं नियम. हो, नेपाळचं काठमांडूमध्ये पशुपतीनाथ. हां, तर त्याचा जो मुख्य पुजारी आहे तो नेहमी मराठी ब्राह्मण असतो बरोबर त्या काळापासून अगदी. आणि तिथे त्यामुळे खूप मराठी फॅमिलीज आहेत, त्या मराठी बोलतात आणि घरी तरी मराठी चालतात त्यांची. आता कमी होतं आलं असेल ते, पण नेपाळी आपल्याकडे आहेच तशामुळे लोकांना चालते ती. त्यामुळे असं एक मराठीचं वैशिष्ट्य आहे. आणि एकतर काय की लीळाचरित्रापासून म्हणजे त्याच्या आधीपासून मराठीचं मोठं वैभव आहे सगळ्याच बाबतीत. आता हे मी सांगितलं तसं हे कथासरित सागरचं जे आहे ना मूळचं, तर ते असा ग्रंथ नाही जगात कुठे इतक्या भाषा, इतके कथा आणि ते एकत्र करून त्याचं सगळं याचे एकमेकाशी जोडून एवढा मोठा ग्रंथ करणं हे जगातल्या कुठल्या भाषेत नाही आहे. एवढ्या मोठ्या कथांचा संग्रह कथासरित सागरसारखा असा तो आता मुळातला काहीतरी नष्ट करून टाकला आहे, पण तो आता संस्कृतमधून अवेलेबल आहे म्हणून लोकांना माहिती. गाथा पण सप्तशतीचा गाथा वेगळी आहे. गाथा ही खेडोपाडीच्या बायकांनी असे म्हटलेल्या किंवा लोकांच्या जमा केलेल्या आहेत. तर तो जो कोण हे होता मोठा आंध्र काय म्हणायचं सातवाहन, त्याचं नाव काय, तो त्या सातवाहनाने हो, तर त्याची एक दरवर्षी तो उत्सव करायचा. त्याच्यात खेडोपाडीच्या लोकांनी आपल्या कविता म्हणायच्या आणि जो मुख्य असेल त्याला तो काहीतरी बक्षीस वगैरे द्यायचा. त्यामुळे या इतक्या 700 जमल्या आहेत. अजून जास्त असाव्या त्या, पण 700 तर त्या कोण जर्मन माणसाने बिचाऱ्यांनी केलं ते एडिट. पण ते वाचताना म्हणजे मराठीचा तो जुना प्रकार आहे, सुरुवातीची मराठी आहे ती. भाषा अशीच बदलते. म्हणजे आता आपल्याला लीळाचरित्राती किंवा ज्ञानेश्वरीतली मराठी नवीनच वाटते. पण ही गाथा सप्तशतीमध्ये जो रोमॅन्टिसिझम आहे किंवा गाथा त्याच्यात प्रेमच जास्त आहे. प्रेम आहे, शृंगार आहे, शृंगार जास्त आहे. तो नंतर गायब का झाला आपल्याकडे? म्हणजे आपल्याकडे आपण इतके धाडसी होतो बायकांचं. आणि आता एक गाथा म्हणजे अशी की आता पहा ज्वारीची ताटं मोठमोठी झाली आहेत, अगदी आत घुसलेला पक्षीसुद्धा दिसत नाही. प्रिये लक्षात घे. आता याचा काय अर्थ होतो तर तू हे दिसत नाही कोणी, आपण तिथे भेटू असं काहीतरी ते शोध अर्थ काढायचा. आता हे शृंगारीत नाही म्हणता येणार, पण मूळ त्याचं शृंगारच आहे. त्याला म्हणायचं आहे की आपण असं दिसत नाही. इंटरेस्टिंग असं एक गाथा. अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या त्याच्यात काहीतरी सूचित केलेलं, काहीतरी एन्जॉय केलेलं अनुभव असं खूप अप्रतिम आहे. म्हणजे त्याला काही तोड नाही असं आपल्याकडे खूप आहे आधीपासून.
तुमचं असं इंग्रजीमुळे नुकसान झालं किंवा इंग्रजीचं तसं तुमचं कायम मत व्यक्त होत असतं, मग तुम्हाला इंग्लंडमध्ये जाऊन राहावं लागलं. हां. मधला काही काळ तुम्ही एक वर्ष इंग्लंडमध्ये होता. एक वर्ष तिथले काय अनुभव तिथलं? तिथलं एक आता हिंदूत येणारा एक भाग तो आहे. अच्छा. हां, म्हणजे आता इथे इतकं वाईट परिस्थिती होती मला की आता मुलं बाळं मोठी होत आहेत, नुकतंच लग्न झालेलं, शाळेत पोरं शिकत आहेत आणि त्यांनी ते असं सगळं त्रास द्यायला सुरुवात केली. मग ते जा कुठे आता. आणि त्यावेळी सुदैवाने आमचे ते म्हणजे आमचं हे मराठीचं वगैरे काम पाहून आणि लिंग्विस्टिक्स वगैरे असल्यामुळे मग ते तिथले रेसाईड होते ते एकदा हिंदुस्थानात त्यांना पाहिजे होता एक माणूस तिथे मराठी शिकवायला, म्हणून त्यांना मी बरं वाटलं आणि त्यांनी मला बोलावलं. मलाही वाटलं आता आपले वाईट दिवस आहेत चला, म्हणून मी आपलं राजीनामा देऊन म्हणजे वाईट दिवस आहेत म्हणून तुम्ही इंग्लंडला गेले? हो. म्हणजे मला हे नको, इथे परिस्थिती इतकी वाईट होती की आता काय करावं. वरची जागा देत नाहीत, त्रास देतात, काम करून घेतात आणि पगारही वाढत नाही, मुलं मोठी होत आहेत, काय करावं. इंग्लंडमध्ये नेमाडे हे जरा आठवणच असं. हां, ते अचानकच झालं. म्हणजे मला इन्व्हाइट केलं आणि मी लंडन युनिव्हर्सिटीमध्ये 5 वर्षाच्या करारावर गेलो आणि ते म्हटलं, आणि ते पुन्हा 5 वर्षाचा करार म्हणजे तिथे कायम लेक्चर लागतोच. नंतर बरेचसे लोक तिथे रिटायरही होतात. तर म्हटलं सुरुवातीला 5 वर्षाचा करार. कसे अनुभव होते तुमच्या, तुम्ही ज्या काळात होता त्या काळात मला फार म्हणजे सुरुवातीला चांगलं वाटलं ते, कारण वेळेवर पगार, भरपूर खाणं पिणं चांगलं, राहायची व्यवस्था व्यवस्थित सगळी. पण तिथे वांशिक भेद फार आहे. त्याच्यामुळे मी जेव्हा आमच्या मुलं लहान लहान होते 2, तर त्यांना घेऊन जायचं म्हणून प्रयत्न करत होतो, तर घर काही मिळेना पांढऱ्या वस्तीत. घर मिळायचं म्हणजे आपली पाकिस्तानी वगैरे वस्ती आहे किंवा आपली पंजाबी लोक राहतात त्या तिकडच्या साऊथ इन लंडन, तिथे फक्त तुम्हाला घर मिळत होतं. मग मी विचार केला की अरे इथे जर राहायचं तर मग आपलं मुंबईत काय वाईट आहे, बघूया तिथेच जाऊन पोरांना इथे वाईट परिस्थितीत न्यायचं. पुन्हा एकदा तिथे पोरं आली की आपण बांधले गेलो, मग ते मोठी होईपर्यंत किंवा शिक्षण संपेपर्यंत आपल्याला इथे कष्ट करावं लागतं, गुलामी. म्हणून मग मी राजीनामा देऊन तडकाफडकी परत आलो. त्यावेळी राजीनामा घेईनात ते माझा, ते 5 वर्षाचा करार आहे तुमचा, आमच्या नियमाप्रमाणे तुम्हाला नाही सोडता येत, तुम्हाला परतीचा विसा मिळणार नाही. अरे म्हटलं असं कसं, मग आम्हाला घर द्या. तर म्हणाले काय तुम्हाला शोधा घर. म्हटलं मी कसं काय शोधू, मी तर पाहतो तर मला नाही म्हणतात सगळे. घर बोलावतात आधी फोनवर, इंग्रजी वगैरे पाहून म्हणतात या. घर पाहायला गेलो की ते काळा माणूस म्हटल्यावर सॉरी घर गेला आहे, किंवा मग नाही मिळणार, किंवा एकीने जर स्पष्टच सांगितलं की आमच्याकडे इंडियन घेतला की आजूबाजूचे पांढरे लोक सोडून जातात, गोरे लोक घर सोडून जातात, त्यामुळे त्यांचं नुकसान होतं. मग आम्हाला वाईट दिवस येतात, त्यापेक्षा तुम्ही मागे घ्या तुमचं हे, दुसरीकडे पहा. असं सगळे अनुभव मी ते लिहिणार आहे सगळे. ते 3-4 महिने मी शोधत होतो घर, पण पांढऱ्या वस्तीत कुठे मिळत नव्हतं. आणि मग मी आपल्या म्हटलं ठीक आहे मग आता तिकडे बघू, म्हणून मी आपल्या साऊथ लंडनमध्ये शोधायला गेलो. तर तिथे इतकी वाईट परिस्थिती आपल्या लोकांची की ते सगळं आपल्यासारखं वातावरण, सगळी वाईट म्हणजे गलबलाट आणि घाण सगळी, बाहेर रस्त्यावर सगळी कचरा, ते दुर्लक्ष सगळं. म्हटलं हे असं राहायला नको आपल्याला, इंग्लंडमध्येच यायचं आणि असं राहायचं तर कशाला करायचं. ते चांगल्या मुलांना चांगलं वळण पाहिजे, आपण गेलो तर वरच्या लेवलवर गेले पाहिजे. ते तर हे असं तर आपल्याकडे आहे शाळा. म्हणून मग मी ते राजीनामा दिला. तर ते काही राजीनामा मान्य करणार. मग म्हटलं काही असो मला जायचं आहे. ते म्हणजे तुम्हाला नाही जाता येणार, तुम्हाला ते आमचे पोलिसच नाही जाऊ देणार. मग ते शेवटी मी वरपर्यंत गेलो, म्हटलं की बाबा मला जागा मिळत नाही आहे, ती तुम्ही मिळवून द्या, मी आणि ब्लॅक वस्तीत राहणार नाही, आणि हे तुम्ही मान्य करा की तुमच्याकडे रेसिझम आहे. हे म्हटल्यावर ते जरा घाबरले, कारण रेसिझम आपल्यात आहे हे त्यांना मान्य करवत नाही. त्यावेळी काळे लोक वाढत होते इंग्लंडमध्ये, त्यामुळे हे येऊ देऊ नये, आपला देश पांढऱ्या लोकांचा आहे असं त्यांचं काहीतरी तत्त्वज्ञान होतं, रेसिस्ट असं होतं. तर त्यामुळे ते भीती होती सारखं. कोणी मला लोकही म्हणायचे की संध्याकाळ झाली की परत येत जा घरात, ते एखाद्या वेळी रस्त्यात भेटले ना तर ते काही मारून ते बेशुद्ध करून पळून जातात. म्हणून असं एक वातावरण होतं. म्हणून मग मी ते रद्द केलं त्याच्यावर. ते त्याचं नाव मी तुला आठवलं की सांगतो आता त्याच्यावर. मी असं ऐकलं होतं की कोसला वाचून यशवंतरावांनी संपर्क केला होता तुमच्याशी. हां, कोसला जेव्हा आली 63मध्ये मी विद्यार्थी होतो, काही कोणाला माहीत नाही, काय नाही, आम्ही फक्त ते लिटल मॅगझिन्स चालवायचो, म्हणून काय बदनामच झालो होतो. कारण त्याच्यात आम्ही या लोकांच्या विरुद्ध सगळं लिहायचो. ते मी वाचाही सुरू केलं होतं तिकडे असो एक आमचं होतं सत्यकथेच्या हां, सत्तेच्या विरुद्ध. ते कारण ते फार प्रॉमिनंट स्वतःला समजायचे. ते चुकीचं असूनही त्यांना वाटायचं हेच बरोबर आहे. खराब कवी सगळे
हे मंगेशपाडा वगैरे टाईप सगळे आणि ते सगळं तिथलं शहरी वातावरण ते आम्हाला काही पसंत नव्हतं. म्हणून आम्ही त्याच्या विरुद्धच सुरू केलं. मी तर एकही आतापर्यंत छापलं नाही. म्हणजे आतापर्यंत ती कोणती अंजली नेर्लेकर तर ती येते अधूनमधून आपल्याकडे, माझ्याकडे येते आणि ती काही काही घेऊन जाते मटेरियल. तर तिचंही असं म्हणणं आहे की फक्त तुम्हीच एक सत्यकथेतनं लिहिणारे आहेत, बाकी सगळ्यांचे जरी सत्यकथेच्या विरुद्ध असले तरी अरुण कोलटेच्या कविता सत्यकथेच्या, दिलीप चित्रित सत्यकथेचा अनेक वर्ष लिहित होता. पुढे पुढे त्याला बंद झाल्यामुळे मग तो तुमच्याकडे आला वगैरे. पण तुम्हीच एकटे कसे काय सापडले की ज्याचा एकही काही आलं नाही. म्हटलं बा मी आधीपासूनच ठरवलं होतं की हे आपलं नाही आहे आणि याच्यात आपला काही संबंध यायचा नाही आणि ते मी पाळलं. म्हटलं नाही झालो लेखक तर नाही झालो, काय करायचं आपल्याला, पण ते आपण छापणार नाही मी तेव्हाच ठरवलं. नाही म्हणजे सत्यकथा तर असं होतं की सत्यकथेत छापून आलं तरच प्रतिष्ठित लेखक, तरच तो लेखक कवी. त्या काळातले तर सगळे लेखक कवी. मग त्या काळात तुम्हाला असं एवढं का वाटलं विद्रोह करावा? एवढं मला असं वाटायचं की जी आपल्याला जी म्हणजे आता मी नुसताच मराठी नाही तर बाकीच्याही साहित्य वाचतच होतो ना, इंग्रजी, फ्रेंच, मराठी, अजून ते काफका म्हणता वगैरे, तर ते आम्ही ते वाचतही होतो. तर मला एक ऑब्जेक्टिव्हलीच वाटत होतं की हे सत्यकथेतलं काही स्टँडर्ड नाही आहे आणि हे स्टँडर्ड नसताना आपल्यावर जबाबदारी म्हणजे आपल्यावर शहाणपणा कशामुळे गाजवतात, एवढी शिरजोरी कशाला पाहिजे, त्यापेक्षा मग आपलं काय वाईट आहे. आणि आमच्याकडे फोक सॉंग आता बहिणाबाईंचं तर नंतर आलं, पण आमच्या घरातच आमची आजी ते बहिणाबाईसारख्याच कविता म्हणायची. हे काय वाईट आहे असं एक त्यावेळीच आपोआपच म्हणजे इंट्युइटिव्हली वाटायचं की आपलं इतकं चांगलं असताना आपण काय स्वाभिमानीच वृत्ती म्हणा का काय, हे नको आपल्याला, हे नाही चालणार. आणि त्याच्यात दिलं तर ते हे बदलून द्या, ते बदलून द्या, हे खानदेशी आहे, हे अशुद्ध आहे म्हणणार, अमुक म्हणणार, या भानगडी नको आपल्याला. पण ते आधीपासून मिळतं, कारण मला हे ऐकून होतं मी ते आपल्या या सगळ्या आमच्या मित्रांचं ते बदलायला लावायचे, हे असं कर, ते तसं कर, ह्याच्यात बसत नाही, हे अमुक कर, हा शब्द बदल, हा अश्लील होतो आहे, तो अमुक होतो आहे. तर चांगले चांगले शब्द असले म्हणजे मग लिहायचं काय, लोकच जरी बोलतात ती भाषा ती कशी काय अश्लील असणार. पण ते एकूणच त्यावेळी म्हणजे वृत्तीच माझी अशी होती की आपल्याला ते काही जमणार नाही. त्याच यशवंतराव चव्हाणांनी कसं आता तर असं झालं मग की मी जेव्हा हे असं तर आमचं चाललेलंच होतं, पण आमच्या त्या प्रकाशकांनी हे जेव्हा वाचलं होतं, राजे देशमुख म्हणजे फार प्रसिद्ध होता त्यावेळेचा, सगळे त्यावेळेचे जे वि स खांडेकर, नंतर हे इरावती कर्वे वगैरे सगळे त्याचे लेखक आहेत. तो आमचे मित्र त्याच्याकडे काम करायचे, अशोक शहाणे. तर ते एकदा त्याच्याबरोबर मी गेलो तर ते म्हणाले तुम्ही काय स्वतःला फार शहाणे समजता का म्हणे, ते असा लेख लिहिला. मी काहीतरी त्यावेळी लेख लिहायचो ना, लेखक आता लेखक करावा वगैरे वगैरे. तर ते तुम्ही काय स्वतःला फार शहाणे समजता का म्हटलं. मी आम्ही कुठे शहाणे समजतो, आम्ही खरं काय ते सांगतो. पण तुम्ही एक तरी कादंबरी लिहून दाखवा अशी. ते त्यावेळी खांडेकराचीच आली होती काहीतरी, उल्का का काय, अशी एक तरी लिहून दाखवा खांडेकराची. म्हटलं आम्ही अशा दर 15 दिवसाला एक लिहू मी, पण छापेल कोण आमचं. तर ते त्याला ते लागलं, म्हणलं मी छापतो. म्हटलं पहा मी अशी सोडा, पण मी माझी लिहीन, ते तुम्ही छापणार का. म्हणजे तू लिही, तू लिहिशील तशी मी छापतो. त्याप्रमाणे मग मी ते एनिवे शिकायचं नाही म्हणून घरीच बसलो होतो. तर ते लिहून मी त्याच्याकडे 15 दिवसात लिहिली मी, 14 दिवस ॲक्च्युअली. तर 14 दिवसात लिहून ती मी त्याच्याकडे घेऊन गेलो, वाचून दाखवली. ती त्याची बायकोही ते चांगली होती, एक्सपर्ट. ती ऐकलं सगळ्यांनी, ते पूर्ण कादंबरी ऐकून घेतली आणि मग त्याला आवडली ती. पण म्हणाले याच्यात प्रेयसी नाही आहे, प्रेम नाही आहे, तरुण पोरगा आहे, कसं काय नाही आहे. म्हटलं बा तुम्ही म्हटलं होतं मी लिहीन तशीच मी छापेन, आता हे नाही ते नाही असं नका करू. तर तुम्ही मला वचन दिलं आहे ते छापलं पाहिजे. नाही ते ठीक आहे म्हणे. मग छापली त्यांनी आणि ते छापल्यावर सुरुवातीला फार वाईट झाली की काय कादंबरी आहे का, त्याच्यात ते चायला शब्द 200 वेळा आला आहे, प्रख्यात्रीचा अग्रलेख होता, हे असं काय छापतात का काय वगैरे. नाही अत्रेंचं एकूण लिखाण असं पाहिलं तर त्यांचे विनोद एकदम असे कुठल्याही म्हणजे त्यांनी स्वतःचे विनोद करताना भीड बाळगलेली नाही. पण भाऊ पाध्यांवर असेल, म्हणजे त्याला साहित्यातलं काही कळत नव्हतं असं दिसतंय. सेन्सॉरशिप होती. तो म्हणजे लेखक चांगला होता आणि खूप त्याचं त्यावेळी प्रभावही होता. ते मराठा वगैरे फार गाजायचं त्यावेळी, संयुक्त महाराष्ट्रामध्ये पॉलिटिकली सुद्धा मोठाच भाग घेतला. पण मग त्याला साहित्य कळत नव्हतं असं दिसतं, कारण ते आमच्या सगळ्या याला काहीतरी काय 2 लाथा घाला असा अग्रलेख भाऊ पाध्याला, कारण हा असं काहीतरी. अरे त्याचे अनुभव ते खरेच आहेत. लोक बिचारे काही नाही मिळत म्हणून तरुण पोरं जमतात ना असं बोलतात, तर ते खरंच बोलतोय तो. पण त्याला ते तेवढा सेन्स नव्हता त्याला, असं काहीतरी त्यावेळी सगळ्यांचं होतं. त्यामुळे माझ्या सकाळमध्ये माझ्या रिव्ह्यू कोणतरी आला होता त्यावेळेचा, कोण प्रसिद्ध असा लिहिणारा, की
ही काय कादंबरी आहे का काय वगैरे, याला काही कादंबरी म्हणावं का काय, असं कोसलावरचा रिव्ह्यू असा पहिला सुरुवातीचा. पण दुसरा असाही ग्रुप निघाल्यानंतर हळूहळू की त्यांना ती अप्रतिम वाटायला लागली. म्हणजे आता शिरीष पै म्हणजे प्रकेत्रीचीच पोरगी, तिचा मराठवाड्यातच रिव्ह्यू म्हणा, म्हणजे किती आश्चर्य पहा की त्या मराठवाड्यात दिवशी असं आलं, म्हणजे अत्र्यांच्याच पेपरमध्ये मराठा त्याचा अग्रलेख झाला की काय अशी कादंबरी झालीच नाही असा रिव्ह्यू, मोठा रिव्ह्यू असा आला अग्रलेख भरून की आतापर्यंत झाली नाही अशी कादंबरी आहे त्याच्यावर. त्यामुळे मग ती 2 गट झाले, मग जुन्या पद्धतीचे ज्यांना आवडत नाही अशी आणि अतिशय अप्रतिम आहे अशी म्हणणारे असे दुसरे. आणि मग तो वाद बरेच दिवस चालला असा. ते नैसर्गिक आहे, लोकांना काही गोष्टी आवडत नव्हत्या. त्याच्यातले पुणेरी कॉलेज वगैरे कसे थातूरमातूर लोक आहेत, उथळ, ते आवडत नव्हतं. कारण पुण्यातल्या प्राध्यापकांना असं कोणी म्हणतं का हा कोण आहे वगैरे वगैरे असं त्याच्यात बरंच न आवडणारं होतं त्यांना. म्हणून ते पुणे त्यावेळी केंद्र होतं, त्यामुळे पुण्याच्या विरुद्ध काही असं काय आलं की त्यांना ते आवडत नव्हतं, म्हणून मग ते विरोध झाला. पण मग आजूबाजूला संबंध महाराष्ट्रावर खालपासून खूप मोठ्या प्रमाणावर त्याचे वाचक तयार झाले आणि हळूहळू मग ते ते बंद. त्यावेळी नेमकी अगदी पहिल्या सुरुवातीच्याच काळात, म्हणजे मी त्यावेळी नुकताच कुठे गेलो होतो, 65चा पिरियड असेल हा. औरंगाबादला नुकताच जॉईन झालो होतो. तर त्यावेळी ते काहीतरी डिफेन्स मिनिस्टर का काय होते, काहीतरी मोठ्या सेंट्रल गव्हर्नमेंटला होते त्यावेळी. तिकडून म्हणजे मुंबईतून तिकडे गेले होते, त्यांना बोलावून घेतलं होतं म्हणता. त्यावेळी ते काहीतरी कामाला आले होते तिथे आणि त्यांनी काहीतरी निरोप पाठवला पोलिसांतर्फे. एक माणूस घेऊन आला घरी की नेमाडे यांना भेटायचं आहे, यांना यशवंतरावांना. कशामुळे बाबा काय माहीत नाही बाबा, पण त्यांना काहीतरी तुम्ही काही लिहिलेलं होतं ते त्यांना आवडलेलं म्हणाले, ते त्यांना भेटायचं आहे म्हणाले, आज काही करून शोधून काढा, मला भेटायचं आहे. कारण मी त्यावेळी कोणाला माहीत नव्हतो. तर त्यांनी मग शोधत आले. मग मी होतो तिथे असं आहे. म्हटलं बा एवढा मोठा माणूस आपल्याला भेटतो म्हणजे आता आपलं घर तर नीट पाहिजे तसं. त्यामुळे ते एनिवे ते दुसरा एक पोलीस इन्स्पेक्टर आला, तो म्हणाला इथे ते नामांतराचा वगैरे चाललेला आहे, तर ते यशवंतरावांनी इथे येणं काही लोक गोंधळ करतील, घोषणा देतील, तर तुम्ही स्वतः का जात नाही. म्हटलं मला चालेल, मला काय माझ्यासारख्या किरकोळ माणसांनी काही हरकत नाही. आणि त्यावेळी यशवंतरावाला फार आदर होता लोकांचा, कारण ते फार चांगले साहित्यिक वगैरे, त्यांनी ते करायला खूप काम केलं होतं. तर मग म्हटलं चलो मी येतो. संध्याकाळी मी त्यांच्याकडे भेटायला गेलो आणि ते काहीतरी काँग्रेस पक्षाशी चर्चा करत होते, गुप्त अशी आत खोलीत बंद. बाहेरून मी चिठ्ठी पाठवली, किती वेळ थांबायचं, चिठ्ठी पाठवली. त्यांनाही पटलंच ना माझा स्वभाव, म्हणून ते पटकन चिठ्ठी वाचल्याबरोबर बाहेर आले. ते लोकांना तसंच सोडून ते उघडल्यावर लक्षात आलं की चांगले चांगले लोक माझ्या परिचयाचे त्यावेळचे आत बसलेले होते आणि ते पाहत होते कुतूहलाने माझ्याकडे, कोण आला आणि कशासाठी साहेब एवढे पटकन गेले. तर ते आश्चर्य वाटलं, एवढाचा पोरगा आले आणि काय यशवंतराव कशामुळे पळाले. तर यशवंतराव आल्याच म्हणाले तुमची कोसला मी वाचली आणि मला राहवलं नाही म्हणाले, तर मला भेटायचं होतं तुम्हाला, चला आपण आता बसूया. म्हटलं तुमचं काम चाललं नाही, नाही काय ते चालतच. मग त्यांनी मग अर्धा तास बसून फार हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, माझंही असंच आयुष्य केलं आहे म्हणाला, मी सुद्धा असाच घर सोडून कराडला काहीतरी असं तसं. त्यांनी त्याचे स्वतःचे अनुभव सांगले. मग त्यांना म्हटलं तुम्ही लिहून काढा हे तुमचंही. आम्हाला कुठे लिहिता येतं तुमच्यासारखं. हो असं नाही म्हटलं, प्रत्येकाचे अनुभव आपण लिहिले, तर मी जसं लिहिलं तर मलाही काय येत होतं, मी आपला साधा विद्यार्थी. म्हटलं पण झाली ना कादंबरी, तुम्हाला आवडली ना, तुम्ही लिहा, ते एक बघू म्हणाले, आपण भेटत जाऊ वगैरे असं असं करून ते म्हणजे इतकं त्यांनी ते वाचल्यावर दोस्तीच केली जवळपास. या म्हणे कधी इकडे तिकडे. मग ते दिल्लीला गेले, त्यावेळी मग साहित्य अकादमीवर असताना तिथे एका मिटिंगला गेलो होतो. तर त्यांचाच एक माणूस आला आणि मला तुम्ही नेमाडे का हो म्हटलं, ते आपले साहेबांना भेटायचं आहे, ते त्यांनी जेवायलाच बोलवलं आहे तुम्हाला, आम्ही घेऊन जाऊ तुम्हाला असं. बरं म्हटलं एवढा मोठा डिफेन्स मिनिस्टर, इंदिरा गांधीचा काळ होता तो, आणि आपल्याला जेवायला बोलतो म्हणजे मला मोठा असं. ते आमच्या आसपासच्या मित्रांनाही वाटलं की अरे वा काय मोठा माणूस आहे हा, मलाच ते हे समजायला लागले. मग मी त्यांच्या घरी गेलो, त्यावेळी त्या वेणूताई होत्या. मग त्यांनी काय आवडतं तुम्हाला काय नाही म्हटलं, आपल्याला भाकरी भाजी. अरे बापरे, त्यामुळे कमाला आहे तुम्ही, ते मलाही तीच आवडते असं ते करत तिथे गप्पा आपल्या. मलाही अभिमान वाटला की आपल्याला त्या पार्लमेंट हाऊस त्या कुठली ती आहे ना ती गल्ली, तिथे आपला माणूस आहे, आपल्याला बोलावतो असा मिनिस्टर, तर मलाही अभिमान वाटला. तर असं आमचं ते चाललं. त्यांनी मग ते हे लिहिले
आत्महत्येनंतर हो, हो. बरंच याच्यात- ते जेव्हा त्यांना ते राजकारणातून ते निवृत्त झाल्यासारखे झाले त्यावेळी त्यांनी ते पहिलं हे लिहिलं सह्याद्री सह्याद्री तीर का असं काय नाही सर कृष्णाकाठ हां. आणि आमचे ते मित्र होते काय त्यावेळचे प्रकाशक पुण्याचे आमचं जाणं येणं होतं तर ते सहज ते जाताना भेटून आमच्या मावशीच्या घराजवळच राहायचे ते तर ते कारखाना होता त्या प्रेस होती तर ते म्हणाले हो यशवंतरावांचं असं असं आलं आहे अरे वा वा ते तुमचे तर फार चाहते आहेत म्हणाले तर हे असं असं आलं आहे आता ते मी वाचतो आहे मग मी म्हटलं मलाही इंटरेस्ट आहे त्याच्यात बसा म्हणे ते वाचा पण ते मी घरी नाही नेऊ दे तर ते मला दिलेलं आहे मग मी तिथे बसून ते वाचलं तर चांगलं आहे म्हटलं हो तुम्ही असं करा ना हे आता पहिलं आहे त्यांचं सुरुवातीचं राजकारणातलं आता याच्यानंतरही ते बरंच काहीतरी झाले आहेत तर पुढचंही लिहायला सांगा त्यांना हां. आणि मग पुढचंही त्याच्यानंतर सगळे भाग तयार करा तसं त्यांनी कळवलं तिकडे की असं असं म्हणता येत दिलो की आता हे एक जसं काढलं तसं पुढचंही लिहून काढा सगळं मग ते म्हणाले बरोबर आहे आपण लिहू मी पाठवतो येतं छापा मग त्याप्रमाणे आमचं पुढच्या भेटीत जेव्हा भेटले तेव्हा म्हणाले होते तयार आहेत यशवंतराव तुमचं त्यांना पटलं आणि मग ते त्यांची आता काय याला म्हटलं कृष्णाकाठ नाव द्या आणि पुढचे ना ते सह्याद्री म्हणजे चीफ मिनिस्टर झाले म्हणून ते सह्याद्री म्हणजे अरबी समुद्राच्या काठावर आले हां. तर त्याच्यामुळे मग आता याला असा काहीतरी अरबी समुद्राच्या काठावरचं असं नाव द्या याच्याप्रमाणे आणि किंवा मुंबईचं काहीतरी आणि तिसरं ते तिकडे गेले ते यमुना काठ असं नाव द्या तर तेही त्यांना यशवंतरावांना आवडलं मग हो हे बरोबर आहे म्हणे अगदी नाव अगदी योग्य आहे ते तुम्ही छापून टाका त्यांनी छापून जाहीरही केलं ते की आता पुढचे भाग असे असे आहेत असं आमचं ते एक वाढत गेलं नंतर मग ते नाही संपलंच म्हणजे त्यांचं असं पण एका राजकारणातले फार हो ना एवढ्या मोठ्या माणसांनी आपलं एका तरुण पोराचं वाचलेलं पहिली कादंबरी कशी कशी आजही आदराने घेतलं हो ना आणि मग प्रेमाने भेटायला आले मलाही कायम बोलवायला लागले घरी जेवायला बोलायला लागले त्या काळात म्हणजे मोठी त्यांचा दुर्मिळ आहे असे संपर्क राजकारणी होता आणि वाचन पण खूप चांगलं होतं त्यांचं. वाचायची लेट आहे मलाही असं वाटलं की इतके वाचायचं पण यांनी कसं वाचलं की ते एवढ्या मोठ्या माणसाने वेळ काढून चांगलं होतं लिहिणंही चांगलं होतं त्यांचं फक्त त्या राजकारणात त्यांना ते काही जमायचं नाही. म्हणजे आता मगाशी विषय निघाला कोसलाचा की प्रकाशक म्हणाले की ज्यात प्रेयसी नाही आहे कोसलामध्ये म्हणजे ही नेमाडेंच्याच आयुष्यात नव्हती नेमाडेंचं प्रेमाविषयी काय मत आहे सरांचं तुम्ही आता मला त्यावेळी ती चांगल्या प्रेम कविता लिहिणारे आमची ती बाई त्यावेळी कोसलाची सुलोचना मावशी म्हणायचो आम्ही त्याला ती सुलोचना मावशी होती ना त्यावेळी तर ती मी तिला मग दोघेही वाचायच्या वेळी होते ते असं त्यांनी म्हटल्यावर मी म्हटलं की बाबा मीच नाही प्रेम केलं तर मी कसं काय लिहू मलाच प्रेयसी नाही तर मी काय करू तर ती बाई आपली विनोदाने म्हणाली तुला पाहिजे का प्रेयसी आमच्याकडे आहेत म्हणे पुण्यात खूप तशा तयार नको म्हटलं मला ते कशामुळे नाही पडत तर मी तिला त्यावेळी तर तेच त्याचं आता उत्तर होईल की तो असा काळ होता म्हणजे आमचा की त्यावेळी किती वाचावं आपण कोणत्या वातावरणात आलो आपलं साहित्यात काय स्थान आहे आपल्या सगळ्या भाषेचं संस्कृतीचं आणि हे कुठे चाललं आहे किती बिघडलं आहे आणि आपल्याला किती काम करावं लागेल किती वाचावं लागेल रोज एवढा गठ्ठा आपला पुस्तकांचा ज्ञान वाचा लायब्ररीतला जुनी पुस्तकं खाडे घेऊन वाचायचो आम्ही एवढं काम असताना प्रेमाचं कोणाला पडलं आहे असं म्हटलं आमचं आयुष्य आहे आता की आम्हाला दुसरे प्रायोरिटीज आहेत प्रेम करण्यात तर काही फार लागत नाही त्याला काय नुसतं आपलं गप्पा मारायचं बसल्याने चालले पण हे म्हटलं याला आत्ताच होईल पुढे सक्ताने मी कुठे नोकरीला लागलो कुठे लागलो ते नाही वाचून होणार त्यामुळे मला हे वाचलं पाहिजे असं त्यावेळी ते झालं म्हणून मी ते काय म्हणायचं ते त्या वयात दुसरे धंदे होते महत्त्वाचे असं वाटलं त्यामुळे ज्या काही नैसर्गिक प्रेरणा होत्या तेही जरा दाबाव्या लागल्या असं त्याचं झालं पण आम्हाला प्रेयसी होत्या आधीपासूनच्या म्हणजे अगदी कॉलेजपासून अगदी आमच्या प्रेम करणाऱ्या वगैरे असं खूप आहेत 45 आता आमचे परवा एका बाईने विचारलं म्हटलं 45 प्रेयसी आहेत मला म्हटलं पत्तेसुद्धा आहेत त्यांचे पत्रव्यवहार आहे आमच्या बायकोनी परवा पत्र निवडली त्यांची तर ते आहेत म्हटलं माझ्याकडे की त्यांनी कसं लिहिलं आहे काय ते आता कधीतरी येईल म्हटलं तर ते मी सांगितलं त्यांना आपल्या वाचक असतात त्यांना वाटतं करावं काहीकांना वाटतं लग्नच करावं असं वाटणं वगैरे ते अनेक त्याचे खूप हिस्ट्री आहेत ती काढले आहे ते आता छापणार आहे केव्हा तरी अशी आता कसं आहे की ते इतकं खाजगी असतं की ते नाव बिव बदलणं ते कसं काय वाटणं पर्सनल आहे ते सगळं त्यामुळे आता त्याचा काहीतरी उपयोग करून घ्यावा लागेल असं दिसतं असेही अनुभव आहेत पण ते
काय नैसर्गिक आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यात असतात तसे आपल्याही आयुष्यात आहेत. पण त्याच्यात आता किती महत्त्व द्यायचं त्याला, आपल्या प्रायोरिटीज काय नाही, पण तुमची व्याख्या म्हणजे सौंदर्य प्रत्येकाची अशी असते की त्याची आवडती अभिनेत्री त्या व्यक्तीची. तुम्हाला कोणती अभिनेत्री आवडायची? मला पहा माझ्या खूप आवडतं, म्हणजे हिंदी सिनेमाचा मी फार बघत आहे. माझं सगळ्यात आवडतं ते हे. आणि आपल्या देशात इतका क्रिएटिव्ह आणि इतका जबरदस्त असा काही हे व्यवहार दुसरा नाही, या मताचा मी आहे. हिंदी सिनेमा आपल्याकडे सगळ्यात मोठं संगीत, कविता, त्याच्यातले मोठमोठे कवी साहिर लुधियानवी वगैरे वगैरे सगळे, तिथपासून तर एच डी बर्मन, आर डी बर्मन, अभिनेत्री तुम्हाला कोणती? अभिनेत्रीपैकी आता पहा, अगदी आधीपासूनची ती म्हणजे मी पाहिलेली सिनेमे आमच्या त्या काळातल्यापासून, तर त्याच्यात मला सगळ्यात आवडली मधुबाला होती, सगळ्यात आवडती. त्याच्यानंतर माझी आवडती ती ही होती सेकंड का दुसरी म्हणजे काय म्हणायचं उपनायिका म्हणूनच काम करणाऱ्या त्याच्यापैकी एक होती. तिचं काय नाव पहा, CID मध्ये आहे ती, काय होतं, देवानंदच्या? हां, देवांच्या. अशी वैजयंती मला वैजयंती मला नाही, अजूनही काय कोणतं त्याच्यात राहिलेली ते आता मला आठवल्यावर पाहिजे. त्या बऱ्याच आहेत अशा त्यावेळी आवडणाऱ्या. नूरजहान माझी फार आवडीची आहे, गायिका नूरजहान, अतिशय मला फार आवडतं. तिचं कुठतरी. तुम्ही हिंदी सिनेमे एवढे पाहिलेत, मग तुम्हाला हिंदी गाणं कुठलं आवडतं? मला हिंदी गाणी माझी आवडची 100 आहेत जवळजवळ, आणि पाठ आहेत माझ्या ती पूर्ण गाणं पाठ, अशी माझी 100 गाणी आहेत पाठ. आणि मला सगळ्यात आवडतं वेळ येईल तेव्हा मी आता काल होता का नाही आमच्या गाडीतला वाजवायला जायचं, तर कंटाळा आला लोकांना यायचा, तर कुठून आलो होतो आम्ही, तर मग काय होतं म्हटलं हे लाव ते लावते, त्याला मी सांगत होतो मला जे आवडत. पण तुम्ही गुणगुणत असता? हो, मी काय मला पाठच आहेत ती सगळी. तुम्ही कुठलं तुमचं आवडतं गाणं? आता अलीकडचं माझं आवडतं गाणं म्हणजे हम वफा करके भी तन्हा रह गए, दिल के अरमा आसमां में बह गए. सलग दिल के अरमा आंसुओं में बह गए, हम वफा करके. अप्रतिम. आणि आवाजही इतका सुंदर. फार थोड्या म्हटल्या आहेत त्यांनी कविता, अशा मला खूप आवडतात आणि सगळ्या पाठ आहेत माझ्या. आता त्याची पुढची ओळ अशी आहे की जिंदगी एक आह बनकर रह गई, प्यार के रास्ते अधूरे रह गए. आणि तेवढ्या 2 ओळी मस्त. पुन्हा लगेच ते करून हमने सोच आखिरी हो ये सितम, हमने सोचा आखिरी हो. हा तुझा सगळा छळ आहे, तो शेवटचाच आहे असं मला वाटत राहिलं. आखिरी हो ये सितम, हर किस्म के सोच कर हम रह गए. असे अनेक प्रकारचे विचार करून आम्ही तिथेच वाहून गेलो, असं बह गए, असं कुठे कह गए आहे एके ठिकाणी. आणखी असं शायरी म्हणून कुठलं गाणं ज्याची कविता आवडली, किंवा जसं शैलेंद्रच्या बरेच होते? आता मला पहा, यूं हसरतों के दाग मोहब्बत में धो लिए, खुद दिल से दिल की बात कही और रो लिए. यूं हसरतों के दाग, घर से चले थे हम तो खुशी की तलाश में, खुशी की तलाश में. एका परवा आमच्या कोण तो फ्रेंच पेंटर आहे, त्याचं हे आहे, काय चित्र आहे की एक मुलगी मस्त पाहत जाते, काय सुंदर आहे काय सुंदर आहे असं करत करत चालली आहे. आणि सॉरी, डॉक्युमेंटरी फिल्म आहे अशी. आणि अशी जात 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 ते 2-4 पोरं गुपचूप गुंड अशी गुपचूप पाहत जातात की हे झाली, ते मागे मागे जातात आणि ती कुठे गेली तिथे पाहून अत्याचार करतात. आणि मग नंतर तिचा शेवट असा आहे की तिचा तो असा खराब झालेला देह असा नागडा घोडा पडला आहे आणि ते निघून गेलेले आहेत असं आहे. तर त्याला म्हटलं ही कविता अत्यंत आहे की घर से चले थे हम तो खुशी की तलाश में, खुशी की तलाश में, गमराह में मिले तो वही साथ हो लिए. रस्त्यात गमच मिळाले तर तेच आमच्याबरोबर आहे, गेलो होतो सुखाच्या शोधात. हे म्हटलं या फिल्मला फार योग्य झालं असतं. त्यांनी तिथे कुठल्या तरी तो कोण आपला राम फिल्ममध्ये भाग घेणारा, त्यांनी तिथे ते सांगितलं की याला हे आमच्याकडे अशी एक शायर आहे. म्हणजे त्या काळात अशी खूप शोकांत, म्हणजे राही मनवा दुःखी चिंता, किंवा ती दोस्ती सिनेमातली गाणी असतील, किंवा अशी खूप ट्रॅजिक गाणी खूप सगळ्याच प्रकारची आहेत. म्हणजे शृंगारिक आहेत, ट्रॅजिक आहेत, विरहाची आहेत,
मिलनाची आहेत, आता अप्रतिम आहेत. म्हणजे सगळ्या लेवलवर आणि इतकी व्हरायटी आणि एवढं त्याच्यातली कला हे मला दुसऱ्या कुठल्या जगातल्या कुठल्याही कलेत नाहीत. म्हणजे साहित्यात तर नाहीच, पण संगीतात नाही, फिल्ममध्ये नाही, फार अप्रतिम सगळ्या प्रकारचे आहे. तुमचा आवडता चित्रपट कोणते? मराठीत एक साधी माणसं फक्त बरा वाटला आहे, बाकी मला कुठलाही मराठी ते आहे ना ऐरणीच्या देवा तुला काय ठिणगी ठिणगी वाहू ठिणगी दे. ठिणगी वाहू दे आणि ते ठण 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 हे फार ओरिजिनल. असं आपल्याकडे खालपासून काही घेतलं नाही कोणी, वरवरच काहीतरी संगीत आणि क्लासिकल आणि बिसिकल करून ते बोऱ्या वाजवतात. पण हे खालच्या हे आणणं हे फार तिथेच मला सापडलं. बाकी आहे ते राम जाधव वगैरे किरकोळ इकडे तिकडे दिसतं बऱ्यापैकी. बायकांची काही गाणी बिणी चांगली करतात ती लोक ह्याच्यातली ही तेच आहे. पण हिंदीमध्ये मला सगळ्यात जास्त आवडतो SD बर्मन. आणि SD बर्मनचे सगळे म्हणजे त्यांनी फिल्मले पण चांगले हो माझी रे किंवा हे सुन मेरे बंधू रे केवढं अप्रतिम ते. आणि साध्या लोकगीत आहे बरं तिथलं, त्या कोणते लोक ते त्यांचं ते लोकगीत आहे ते त्यांनी जगप्रसिद्ध केलं पहा. असं आपल्याकडे कोणी निघालं नाही. आपल्याकडे एवढं चांगली सगळी गाणी आपल्याकडे आहे, तिकडची गुराख्यांची. आता मी खानदेशी म्हणतोय तर तशी मी परवा सांगितलं की आमच्या एका मी जे गाणं खानदेशी छापलं आहे त्याच्यात ती सुरुवात आहे जे हेळा रे हो यंजो हेळा रे हो. हेळा म्हणजे कोडं अशा अर्थी. तर तो असं म्हणून इतकी ट्यून म्हटलं ही गाजली असती SD बर्मनसारखा कोणी मिळाला असता तर. पण आपल्याकडे फालतू ते रागदारीन वगैरे याच्यातच आयुष्य घालवणार आहे. त्याच्यामुळे आपलं काही मराठीचं काही याला मी सांगितलं काल सयाजीला की म्हटलं याच्यात तुम्ही फार मागे पडले आपल्याला ते मराठी त्यामुळे जाऊ शकला नाही. ते म्हणजे बरोबर आहे. ते आपल्याकडे संगीत दिग्दर्शक हे सगळे असे उच्चभ्रू ते बेकार. त्यांनी खालपासून आहे थोडेफार करतायत, खूप काम चांगलं होतंय, पण ते त्यांना मिळालं नाही ते नेमकं. खूप चांगलं काम होतं मराठी आहे म्हणजे. लहान अगदी आम्ही चोरून सिनेमे पाहतो शाळेतून. अगदी खोलीला बाहेरून कुलूप लावलं म्हणजे आतून खोकडे दाखवून बाहेरून बंदूकडून जाऊन सिनेमा पाहून यायचं वगैरे असं सुद्धा आम्ही पाहायचो. त्यावेळी म्हणजे आता 55-50 फार चांगला काळ होता सगळ्या हिंदी फिल्मचा. मोठे चांगल्या फिल्म RK फिल्म्स असायच्या. सगळे मोठमोठे चांगले लोक होते. अशात काही हिंदी सिनेमा पाहण्यासारखा सिनेमा काही सापडे ना की बाबा पाहिलाच पाहिजे असं काही आलं नाही कधी. असं झालं ते माझं. ते नाटकाचंही तसंच झालं माझं. ते मराठी नाटकं इतकी खराब यायला लागली की मग ते नको वाटायला लागलं. असं काहीतरी होतं ते. तुम्हाला आवडलेलं नाटक कुठलं? मला आत्तापर्यंत आवडलेले मराठी नाटकांपैकी पहा महानिर्वाण चांगलं आहे. एलकुंचवारचं ते मामाचा वाडा का काय ते एक चांगलं आहे. हो ते एक चांगलं आहे. नंतर आता हे देव बाबळे एक आलं. चांगला लेखक नीट काढलाय. एक दत्ता पाटील नावाचा नाशिकचा लेखक आहे, त्याची पण नाटकं खूप चांगली आहेत. बरोबर. खूप अस्सल. खंडावर चांदण्या नावाचं नाटक, खंडावर चांदण्या, तो राजहंस एक नावाचं नाटक आहे. अरे वा, खूप चांगला लेखक. पाहिलं पाहिजे आवर्जून. मी मुंबईत प्रयोग असला की कळवेन तुम्हाला. मुद्दाम पाहून, कारण फार अचानक काही जुळून येत नाही म्हणून राहून जातं ते. आणि आता हे घरातले प्रॉब्लेम खूप झाले ना म्हणून मग ते लिहिणं वाचणं खूप डीक पडला आहे. आता मला हिंदू संपवायची आहे त्याच्यासाठी काही आता लोकांना खूप उत्सुकता आहे. मलाही ते ओझं झालं आहे आता काहीतरी त्याच्यासाठी चाललं आहे वाचणं वगैरे. आता मला ते अनेक प्रॉब्लेम क्लिअर झाले आहेत कारण ते मला नीट समजल्याशिवाय मी ते घेत नाही. पण हा तर जो कवितेचा प्रभाव आहे तुमच्यावर, म्हणजे गालिब असेल किंवा ही सगळी. मीर मला आवडतो, दुसरा गालिब आवडतो. उर्दूतले मला बरेच आवडतात. म्हणजे तुमचे आवडते शेर कुठले आहेत? गालिबचे माझे जवळजवळ 100 एक शेर आहेत. त्यातले मला म्हणजे निदान म्हणजे आता सगळे तर नाही पण 20 एक तरी पूर्ण पाठ आहेत. पूर्ण म्हणजे 8 त्याच्यातले हे. पण त्यातलं आवडतं माझं सगळ्यात आवडतं गालिबचं मी वारंवार म्हणतो ते म्हणजे गर्मी सही कलाम में लेकिन न इस प्रकार, अशा प्रकारची नको गर्मी की जिससे बात उसने शिकायत जरूर की. असं होतं ते की जिससे बात उसने शिकायत जरूर की. या पूर्ण वातावरणात म्हणजे आता आपण हे बसलोय, हे झाड पिंपळाचं 180 वर्ष जुनं आहे हे झाड, आणि इथे तुमच्याशी गप्पा मारता येत आहेत. आणि या अशा झाडाखाली तुमच्यासारखा म्हणजे पुन्हा
आमच्यासारख्याला एक छोटा साक्षात्कार होण्यासारखी मुलाखत झाली. एक कुठल्या तरी तुमच्या आवडत्या गाणं गुणगुणत आपण याचा समारोप करूया. तुम्ही म्हणा तुम्हाला जसं वाटेल. चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों, चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों, न मैं तुमसे कोई उम्मीद रखूं दिल नवाजी की, तुम्हें भी कोई उलझन रोकती है पेश कदमी से, मुझे भी लोग कहते हैं कि ये जलवे पर आए हैं.